नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी आपण या ठिकाणी बघू शकता। आपण गेल्या 4-5 वर्षांपासून SRT पद्धतीने आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांच्या शून्य मशागत तंत्राने शेती करत आहोत। या ठिकाणी आपला हा 1 एकरचा गव्हाचा प्लॉट आहे। या ठिकाणी बघू शकता आपला गहू बंसी नावाचा हा गहू आहे आणि या गव्हाची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे। आता या बघू शकता आपल्या जवळपास खांद्यापर्यंत या गव्हाची हाईट झालेली आहे। जवळपास 4 फूट या गव्हाची हाईट झालेली असून या ठिकाणी बघू शकता किती प्रचंड आपल्या या गव्हामध्ये तण सुद्धा आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण पूर्वी मक्काची लागवड केलेली होती आणि या मक्काचे अवशेष सुद्धा आपल्याला तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील। हे बघू शकता आपण, याच्या अगोदर आपण मक्काची लागवड केलेली होती, हे बघू शकता। आणि तण पण बघू शकता याच्यामध्ये किती प्रचंड प्रमाणात तण आहे। हे बघू शकता आपण, हे बघा जवळपास गावाच्या हाईट पर्यंत हे इथं तण झालेलं आहे। आणि एवढं तण असून सुद्धा याच्यामध्ये गव्हाची क्वालिटी बघू शकता किती सुंदर प्रकारची आहे। गव्हाच्या पानाची साईज पण तुम्ही बघू शकता किती जाडी आहे आणि ओंबी पण बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे या ठिकाणी निघालेली आहे। असा हा 1 एकरचा आपला सुंदर प्लॉट असून या ठिकाणी आपण फक्त 17 किलो बियाणं या ठिकाणी वापर केलेला आहे। आणि तुम्हाला विशेष म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकता कमी पाण्यामध्ये, अत्यंत कमी पाण्यामध्ये या ठिकाणी हा गहू येऊ शकतो। आता इथं आपण इथून हे जे 3 तास आहे आपलं बेड इकडचे दाखवा मामू, राईस आहे हे दाखवा खाली बसून तुम्ही। हे बघा या गावाला आपण ड्रिप केलेलं आहे का राईस शेट? नाही ड्रिप नाही, काही पाणी नाही आहे। आता इथं बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, या गावाची इकडच्या गावाची हा जो गहू दिसतो मोठाला हा गहू आणि हा जे रईस शेट्टी यांनी पकडलेला गहू आहे त्या हा एकाच दिवशीची लागवड केलेली आहे। आणि विशेष म्हणजे या गव्हाला आपण मुद्दामहून ड्रीप टाकलेलं नाही आहे का? टाकलेलं मामू? नाही ड्रिप नाही ना। आणि तरी पण हा जो गहू आहे आपला बिना पाण्याचा जे जमिनीमध्ये लागवड केली त्यावेळी जी वल असेल त्या वलवरच या ठिकाणी उगून आलेला आहे। आणि या पाण्याला आता गेले 3 महिने झाले जवळपास एकही थेंब आपण या गव्हाला दिलेला नाही। तरी पण हा गहू तुम्ही फुटवे बघू शकता बिना पाण्याचे, एकही पाणी न देता एका गव्हाला हे बघू शकता किती फुटवे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आहे की नाही मामू? 14 फुटवे। हा 14 बरं, आपण एका गावाला 4-4 5-5 पाणी देतो त्यावेळेस गहू येतो, बरोबर आहे। या ठिकाणी आपण या गावाला एकही पाणी दिलेलं नाही, तरी पण हा गव्हाला आलेला आहे का नाही? आयला गहू आलेला आहे। हा, आणि वावर कसं आहे आपलं? हे वावर काकांबर्डे वावर आहे, एकदम हलक्या प्रतीचं आहे, एकदम हलकं आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला हेच दाखवायचं मला। हे बघू शकता आपण पूर्ण जमीन उरलेली आपली आणि या 3 तासाला आपण एकही नळी जोडलेली नाही ठिबकची आणि बिना पाण्याचा हा जर अशा हलक्या वावरामध्ये जर गहू येत असेल तर आपण जर चांगल्या वावरामध्ये या गव्हाची लागवड केली तर मी तर 100% गॅरंटी देतो। का हो दादा, बरोबर आहे की? बिगर पाण्याचा गहू येऊ शकतो, बिना पाण्याचा गहू येऊ शकतो असं कुठलंही आपल्या आजपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये वाण मिळणार नाही। परंतु हे बंसी नावाचा गहू आहे, अत्यंत कमी पाण्यात येणारा गहू आहे का नाही? तर तुम्ही आता हा गहू बघितला, याच्यामध्ये तण बघितलं, गव्हाची उंची बघितली आणि तण पण बघितलं याच्यामध्ये, तर तुम्हाला SRT पद्धतीबद्दल काय वाटतं बरं? नाही SRT पद्धती जोरात बोला, इकडं बा। जर शेती केली तर ते उत्पन्न वाढतं आणि खर्च कमी येतो। उत्पादन वाढतं, खर्च कमी येतो, आहे का नाही?
शेतकरी मित्रांनो ऐकून घ्या, हे आमच्या गावचे रईस शेठ आहे, मिरचीचे व्यापारी. हे आज मुद्दामहून आपली शेती पाहण्यासाठी आलेले आहे. आता त्यांनी आता बघितलेलं आहे या ठिकाणी आणि त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे की SRT पद्धत किती शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. आज तुमच्याकडे किती क्षेत्र आहे? आमच्याकडे 2-3 एकरचं क्षेत्र आहे. तर तुमची काही इच्छा होते का अशा पद्धतीनं यापुढे काही? हे बघितल्यानंतर तर इच्छा म्हणजे करावं वाटतं, पण आता वेळ नाही करायला त्याला. हाव ना, पण पुढील हंगामापासून पुढील हंगामात तर बिगर जसं अशीच शेती करायची. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. अशाच पद्धतीने आपण बोध घ्यावा आणि SRT पद्धतीने शेती करावी ही सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बडसावळे दादा यांचं जे स्वप्न आहे की आपला शेतकरी हा आनंदी बनला पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे आणि आपली भूमाता सशक्त बनली पाहिजे, या तंत्राचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अवलंब करावा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान, जय SRT.